नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटाची नवीन अल्ट्रोज, जी की आपल्या भेटून जाते फेसलिफ्ट मॉडेल आहे. जुन्या अल्ट्रोजचं 2025चं लेटेस्ट मॉडेल येऊन जाते. आणि या गाडीवरती आता जीएसटी 2.0 मध्ये तुम्ही 1,10,000 पर्यंत पैसे वाचू शकता. एक्चुअल प्राइसिंग मध्ये आपण बोलत आहोत. जी जुनी प्राइसिंग होती ती आपल्याला स्क्रीनवरती शो होऊन जात आहे, पण जी नवीन प्राइसिंग आहे ती आपल्याला 5,80,000 जवळपास आपल्याला भेटून जाईल. बाकी चाबी वगैरे या टाइपमध्ये आपली येऊन जाते. लॉक अनलॉक इथून करू शकता आणि दुसरी की आहे जे हेडलाइट वगैरे आपण तुम्ही इथून ऑन वगैरे करू शकता. याले त्या गाडीचे इंजन बद्दल तर 1.2 लिटर आपल्याला इंजन गाडीमध्ये भेटून जाते, जी की आपल्याला रिव्हर्टमेंटचं येऊन जाते. आणि 1199 सिस्टीममध्ये इंजन येऊन जाते, जी की आपल्याला 3 सिलेंडर इंजन बोलता येईल. त्या संगत जे BHP वगैरे आहे ती आपल्याला 86.79 BHP येऊन जाते. आणि जे टॉर्क वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 115 न्यूटन मीटरचा येऊन जाते. त्या संगत आपण जर बोललो बाबाच्या टर्निंग रेडियस बद्दल, ते आपल्याला 5 मीटर मध्ये आरामात भेटून जाते. पेट्रोल टँक वगैरे बद्दल बोललो आपण तर ते आपल्याला 37 लिटरच आहे. जास्त मोठं आपल्या याच्यामध्ये पेट्रोल टँक भेटत नाहीये. टोटल लांबी आपल्याला 3990 mm मध्ये येऊन जाते. आणि गाडीची रुंदी वगैरे आपल्याला 1755 mm मध्ये येऊन जाते. त्या संगत गाडीची जी उंची वगैरे म्हणतात ती आपल्याला 1523 mm मध्ये येऊन जाते. ते आपल्याला सफिशियंट वगैरे म्हणतात, जास्त हाईट गाडीवर नाही, कारण की हॅचबॅक टाईप आपल्या गाडी भेटून जाते. त्या संगत जे व्हीलबेस वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 2501 mm मध्ये भेटून जाईल. ग्राउंड वगैरे आपल्याला 165 mm आहे. आणि जे बुटफेस वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 1 लिटरचं आरामात मिळून जाईल. त्या संगत जी याची टॉप स्पीड कॅपॅसिटी आहे, त्या संगत आपली जी टॉप स्पीड वगैरे म्हणता येईल गाडीची ती आपल्याला 165 kmph ची आहे. आता राहिली कसं जुनी प्राइसिंग तर हिची 6,89,000 होती आणि नवीन प्राइसिंग आपल्याला 5,79,000 जवळपास भेटून जाईल. तुम्ही तर आरामात 1,10,000 वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला जसं दिवाळी दसरा वगैरे येत आहे त्यामध्ये तुम्हाला काही डिस्काउंट वगैरे भेटू शकते. तर ही होती आपली अल्ट्रोज. आता हिचे आपण बोललो नॉर्मल फीचर्स वगैरे बद्दल, तर की मध्ये आपले चांगले फीचर्स येऊन जातात, जसं की लॉक अनलॉक तर येतेच, पण हेडलाइट पण कंट्रोल करायला जातात. तर हेडलाइट मध्ये आपल्याला येऊन जाते ऑल LED सेटअप आहे, म्हणजेच की हायलो बीम पण आपल्या LED मध्येच होऊन जाते. आणि हा आपला बेस मॉडेल म्हणता येईल पेट्रोल मधला. तर यामध्ये नाही का तुम्हाला इथं फॉगलाइट वगैरे काही मिळत नाहीत. म्हणजे DRS वगैरे म्हणता येईल, याच्यामध्ये DRS आणि इंडिकेटर्स आपल्याला इनबिल्ड येऊन जातात. त्या संगच आपल्या टाटाचा लोगो वगैरे इथे येऊन जाते. आणि खाली येऊन जातो आपला 360 कॅमेऱ्यात आपले फीचर्स दिलेले आहे. तुम्ही पाहिजे असेल तर आपल्या जेनी मध्ये टाटा मोटर्स करून लावू शकता, किंवा तुम्हाला बाहेरून काम करायचं असेल बाहेरून पण काम करू शकता. साईडमध्ये तुम्हाला इथं जे टोचिंगची हुक वगैरे म्हणतात ती तुम्ही लावू शकता. आणि राहिली गोष्ट टायर साईज बद्दल, जे आपली गाडी जे टायर साईज वगैरे म्हणता येईल ती आपल्याला येऊन जाते 16 इंचचं टायर येऊन जाते गाडीमध्ये. आणि हा जो हे स्टिअरिंग म्हणता येईल यामध्ये आला वगैरे भेटत नाही, हे बघू शकता तुम्ही. प्रॉपर स्टिअरिंग वगैरे आपल्याला भेटून जाते. आणि ऑल ट्यूबलेस टायर वगैरे येऊन जातो, टाटाचा लोगो वगैरे या टाइप मध्ये येऊन जातो गाडीवरती. आणि हा बेस मॉडेल आहे, तर आपल्याला फेंडरवरती इंडिकेटर नाही, तर आपल्याला वरती येऊन जातो, जे की एकदम चांगल्यापणे स्टायलिशपणे दिसून जातो. आणि गाडीमध्ये आपल्याला मागं ड्रम ब्रेक सिस्टीम आहे ब्रेकमध्ये. समोर आपल्याला ABS सिस्टीम येऊन जाते. आणि आपली ABS, CBD, हिलर कंट्रोल, DC कंट्रोल सारखे फीचर्स वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जातात. आता आपण बोलूया अंदर. गाडी आपली अनलॉक आहे, तर इथं सध्या लाईट वगैरे चालू राहील. ते तुम्हाला माहिती आहे नॉर्मल चालूच राहते त्या प्रकारे. पियानो ब्लॅकची फिनिशिंग वगैरे आपल्याला प्रॉपर मिळून जाईल. आणि आता राहिली गोष्ट आपले जे सीट कंट्रोल वगैरे बद्दल आपण जर बोललो तर आपले AC कंट्रोल वगैरे इथे येऊन जातात. आणि गाडीमध्ये आपले स्टँडर्ड 6 एअरबॅग वगैरे येऊन जातात. ठीक आहे, आपल्या सेफ्टीमध्ये आपल्याला म्हणता येईल एकदम टॉप. गाडीमध्ये आपण सेफ्टी बद्दल जर आपण बोललो तर गाडीमध्ये आपल्याला 6 एअरबॅग वगैरे येऊन जातात. तर सेफ्टी बद्दल तुम्ही जास्त काही विचारायचं काम नाही. आणि गाडीला ग्लोबल इन्कम मध्ये पण हायेस्ट रेटिंग वगैरे मिळालेलीच आहे. तशी टाटाची गाडी भरोसा वगैरे ठेवू शकता. त्यानंतर आपण गेलो डोर्स वरती, आपल्याला याचे विंडो कंट्रोल वगैरे, चाइल्ड लॉक सिस्टीम वगैरे म्हणता येईल. आणि इथे येऊन जाते याच्यावाली जी मिरर कंट्रोल वगैरे म्हणता येईल. त्यानंतर आपण बोलूया आतल्या बाजूला. तर आतल्या साईड मध्ये आपण जर बोललो तर याच्यामध्ये येऊन जाते फुल्ली स्क्रीन येऊन जाते, कारण की आपली गाडी म्हणता येईल याच्यामध्ये पूर्ण LEDच काम, म्हणजे बटन कमी याच्यामध्ये. या टाइप मध्ये आपल्या गाडीचं जे लाईट्स वगैरे म्हणता येईल आपल्याला या टाइप मध्ये येऊन जातात. स्टार्ट गेल्या यामध्ये आपल्याला हार्मन कार्बनची स्क्रीन वगैरे म्हणता येईल ती आपल्याला भेटलेली आहे. त्या संगत आपल्याला स्पीकर क्वालिटी वगैरे पण आपल्याला चांगली येऊन जाते, कारण की याच कंपनीचे स्पीकर वगैरे पण भेटतात गाडीमध्ये. आता आपण बोलूया स्टेअरिंग वरती. सगळ्यात पहिले तर आपल्याला टाटाचा इल्युमिनेटेड लोगो येऊन जातो. आणि डाव्या बाजूला आपल्याला जे व्हॉल्यूम कंट्रोल वगैरे म्हणता येईल, कॉल अटेंशन जसं फीचर्स वगैरे म्हणता येईल ते आपल्या इथे मिळून जातात. आणि जे क्रूज कंट्रोल वगैरे म्हणतात ते आपल्याला या साईडला येऊन जातात. त्यानंतर आपण जर बोललो बा ते गाडीत आपलं स्टेअरिंग वगैरे म्हणता येईल हे टिल्ट टाईप आहे, टेलिस्कोपिक टाईप आपल्याला भेटत नाहीये.
आणि त्यानंतर आपण जर बोललो जे याचं हेडलाईट वगैरे ते आपल्याला येऊन जातात नॉर्मल. याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाईट सेटअप वगैरे येत नाही. पण वायपर सेटअपमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाईट, पण आपल्या वायपरमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक फीचर्स वगैरे येऊन जातो. त्या त्या संग जर आपण जर बोललो, त्यानंतर आपण जर बोललो जे स्क्रीन वगैरे तर आपल्या एकदम चांगल्या प्रकारे येऊन जाते आणि छोटी स्क्रीन आहे, पण याच्यामध्ये फीचर्स वगैरे आपल्याला चांगले भेटून जातात. त्या संग आपण जर बोललो बाबा 5 स्पीड ट्रान्समिशन आपल्या गाडीमध्ये येऊन जातो आणि जो एसी वगैरे म्हणता येईल आपल्याला, जो आपला एसी वगैरे आहे गाडीमध्ये, एसी मध्ये आपल्याला ऑटोमॅटिक फीचर्स वगैरे आपल्याला भेटून जातो आणि याच्यामध्ये आपल्याला मॅक्स एसी वगैरे ते पण जातात. बाकी तुम्हाला माहितच आहे. बाकी जे हँड वगैरे म्हणतात ते आपल्या या साईडला इथे येऊन जातो. गाडी आपली जर बेस मॉडेल असेल किंवा टॉप मॉडेल जरी असलं ना, तरी आपल्या गाडीमध्ये आपल्याला जी स्क्रीन म्हणतात ती आपल्या फुल्ली डिजिटल मध्येच येऊन जातो. जे की नाही एकदम कस्टमरसाठी एकदम चांगला फीडबॅक वगैरे बोलता येईल. चांगल्या प्रकारे त्याला फीचर्स वगैरे मिळून जातात गाडीमध्ये. आणि या टाईपमध्ये आपल्या जे गाडीचं जे फर्स्ट रो आपल्याला भेटलेली आहे. आता आपण जाऊया गाडीच्या सेकंड रो मध्ये. गाडीची सेकंड रो वगैरे आपल्याला कशी मिळून जाईल आणि सेकंड रो मध्ये आपला जो स्पेस वगैरे म्हणता येईल तो कसा आहे. थोडा समोर सीट जरा समोर घेऊया. की आपल्या सेकंड रो मध्ये स्पेस वगैरे कसा मिळून जाईल या टाईपमध्ये तुम्ही या लोकांना बघू शकता आरामात. तर जो समोर स्पेस वगैरे म्हणता येईल ते तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊन जातो. तुम्ही आता जशी माझ्या हाईटनुसार जर बघितलं मी तर माझ्या हिशोबाने एकदम परफेक्ट तशी ऑप्शन वगैरे झालेलं आहे गाडीमध्ये. मागे सेकंड रो मध्ये स्पेस वगैरे जर आपण बोललो तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे भेटून जातो आणि मागं फक्त आपल्याला जे रिअर एसिबेंट चार्जिंग पॉईंट वगैरे म्हणता येईल ही आपल्या इथं काही मिळत नाहीत. पण आपल्याला डिझेल मॉडेल किंवा याच्यावरतीच असेल अजून चांगल्या अपडेट मॉडेलकडे तुम्हाला नाही का वरच्या मॉडेलकडे गेल्यानंतर अजून चांगले फीचर्स वगैरे मिळून जातील. हा आपला पेट्रोलचा बेसिक मॉडेल आहे. बेसिक म्हणजेच की एकदम बेस बोलता येईल. या खाली कोणतंही नाहीये आणि गाडीमध्ये आपल्या स्टँडर्ड 6 एअरबॅग वगैरे पण येऊन जातात. आता आपण बोलूया रिअर मध्ये एकदा, की रिअर मध्ये आपली गाडीचे जे लुक वगैरे म्हणता येईल. रिअर मध्ये आपल्या गाडीमध्ये इथं जे म्हणता येईल ते पूर्ण एलईडी भेटून जाते. तुम्हाला इथं ट्राय करून दाखवतो. आपल्या चाबीवरती नाही काय आपण जसं आपलं हे बघू शकतो तुम्ही इथं नाही काय ऑल एलईडी मध्ये येऊन जातो. आणि फक्त ही जी जागा आहे इथं निवडत नाही का आपल्याला जी म्हणता येईल ती आपल्याला भेटत नाही तर म्हणजे कनेक्टेड डीआरएस वगैरे कनेक्टेड टेलाइट वगैरे आपल्याला फक्त इथे मिळत नाही. तर आपल्या इथं एलईडी मध्ये भेटून जातो आणि इंडिकेटर्स आणि ब्रेक लाईट वगैरे पण येऊन जाते. त्या संगत जर आपण जर बोललो तर खालती आपल्याला जे अल्ट्रोस बॅजिंग वगैरे मिळून जाईल आणि इथं टाटाचं लोगो वगैरे पण येऊन जाते. त्या संगच रिव्हर्स कॅमेरा वगैरे पण आपल्याला इथंच मिळून जाईल. बुटफेस वगैरे बद्दल आपण बोललो तर 345 लिटरचा आपल्या बुटफेस वगैरे येऊन जाते आणि जे खाली टायर वगैरे बोलता येते आपल्याला या टाईपमध्ये खाली येऊन जातो सेटिंग टायर वगैरे. या टाईपमध्ये आपल्या गाडीचं बुटफेस वगैरे भेटून जातो. पियानो ब्लॅक वर आपल्याला पूर्ण भेटून जाते. म्हणजे पियानो ब्लॅक वर जर असलं तर गाडी जरा अजून अट्रॅक्टिव्ह दिसते. त्या टाईपमध्ये आपण असं बोलता येईल याला. तर ही आपली नवीन अल्ट्रोज 2025 चं मॉडेल जिची ज्यामध्ये नाही का तुम्ही 1,10,000 रुपये प्राइस आरामात तुम्ही वाचू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा.